हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार, हो की नाही? चला तर आपण आज आपल्या थर्ड चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ह्या चॅप्टरमध्ये आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय ते जाणून घेऊया. हे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला निसर्गाकडून मिळालेले आहेत मित्रांनो. ह्याचा अभ्यास तुम्ही इयत्ता 6वीला देखील केलेला आहेच. तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये जसं आपण पुढे शिकत जाऊ तसं तुम्हाला ते आठवेलच, हो की नाही? द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजेच काय मित्रांनो, पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जे घटक असतात, महत्त्वाचे घटक असतात, त्यांनाच काय म्हणणार? नैसर्गिक संसाधने म्हणतात. देन विच आर द नॅचरल रिसोर्सेस? दॅट इज एअर, वॉटर अँड लँड. हे 3 महत्त्वाचे इम्पॉर्टंट असे नॅचरल रिसोर्सेस आहेत मित्रांनो. हवा, पाणी आणि जमीन ही महत्त्वाची नॅचरल रिसोर्सेस आहेत. निसर्गाकडून मिळालेल्या ह्या घटकांचा मानव वापर करत असतो. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, हवेत अनेक प्रकारचे वायू असतात, हो की नाही? एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन गॅस, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड अँड अदर गॅसेस. ह्यात सर्वात महत्त्वाचा गॅस कोणता आहे? तर ऑक्सिजन, हो की नाही? O2 हा गॅस सर्वात महत्त्वाचा आहे. ह्याला प्राणवायू देखील म्हणतात. नंतर आहे कार्बन डायऑक्साईड CO2. हा कोणासाठी जास्त उपयुक्त आहे? प्लांट्ससाठी. नंतर इतर सर्व गॅसेस येतात मित्रांनो. ह्या पूर्ण ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन हा 21% आहे. समजा हा पूर्ण ॲटमॉस्फिअर आहे आणि हा ऑक्सिजन जो आहे तो किती पर्सेंट आहे? 21%. आणि नंतर नायट्रोजन गॅस N हा 78% आहे मित्रांनो. हा आहे ऑक्सिजन 21%, नायट्रोजन 78% आणि नंतर कार्बन डायऑक्साईड हा गॅस एवढा असतो, त्याचं पर्सेंटेज आहे 0.03. एवढ्या पर्सेंटेजमध्ये कोणता आहे? CO2. आणि ह्या छोट्या पार्टमध्ये जे गॅसेस आहेत ते इतर गॅसेस आहेत मित्रांनो. हे आपण आधीही शिकलो आहोत, पण तुम्हाला जस्ट मी रिव्हिजन करून देत आहे. तसेच नॅचरल रिसोर्सेसमध्ये आधी सांगितलेच आहे मी, हवा, पाणी आणि जमीन असते, हो की नाही? मित्रांनो, वातावरणामध्ये प्राणवायू जेवढ्या कमी प्रमाणात आहे त्याच प्रकारे पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी फक्त 0.3% हे पाणी पिण्यालायक आहे. ऑनली 0.3% वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. आणि आपण त्या पाण्याचा कसा वापर करतो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, त्याबद्दल बोलणेच नको. नाऊ थिंक अबाउट लँड. आता आपण लँडबद्दल बघू. जमीन किती आहे? मित्रांनो, पूर्ण पृथ्वीवर एकूण जमीन ही 29% आहे. 29% आहे. मग इतर ठिकाणी काय आहे? दिस इज वॉटर. वॉटर इज 71%. म्हणजे एवढ्या भागामध्ये पाणी आहे, पण हे पाणी पिण्यालायक नाही मित्रांनो. पिण्यालायक पाणी किती पर्सेंट आहे? 0.3% आहे. हे 3ही नॅचरल रिसोर्सेस एकमेकाशी रिलेटेड आहेत. ह्या तिघांपैकी एक सोर्स जर नसला तर प्राणी आपले जीवन जगू शकणार नाही. आता ते बघूया आपण की प्राणी का जगू शकणार नाही. समजा हे आहे एअर, मग आहे वॉटर अँड लँड. हे 3ही रिसोर्सेस लिव्हिंग थिंग्ससाठी फार महत्त्वाचे आहेत. समजा एअर जर नसेल, आपण म्हटलं एअर नाही, फक्त वॉटर आणि लँड आहे, पाणी आणि जमीन आहे, तर
लिव्हिंग थिंग जगेल का, प्राणी जगेल का फक्त पाण्यामध्ये आणि जमिनीवर? हवा तर महत्त्वाची आहे, हो की नाही? हवेशिवाय आपण जगू का, श्वास घेऊ शकू का? नाही. मग हवा महत्त्वाची आहे. मग समजा आपण म्हटलं चालेल बाबा आम्हाला वॉटर नसलं तर चालेल, आम्ही फक्त एअर आणि लँडवर राहू शकतो, हवा आणि जमीन, चालेल का मित्रांनो? पाणी हे तर जीवन आहे, हो की नाही? तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग आपण म्हटलं की चालेल आम्हाला ना एअर आणि वॉटर चालेल, लँड नसली तरी चालेल. होऊ शकतं का असं? जे लँडवर राहणारे जे प्राणी आहेत ते फक्त पाण्यात राहू शकतात का? नाही, हे शक्य नाही मित्रांनो. त्यामुळे हे तिघही नॅचरल रिसोर्सेस लिव्हिंग थिंग्ससाठी फार महत्त्वाचे आहेत. आता आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ एअर. एअर इज ऑल अराउंड अस. एअर ही आपल्या सभोवताली आहे, आपल्या आजूबाजूला आहे. वी कॅन नॉट सी इट, येट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. आपण तिला बघू शकत नाही, पण तिचं अस्तित्व मात्र आपल्याला जाणवत असतं. व्हेन वी इनहेल, एअर इज टेकन इन थ्रू द नोज. जेव्हा आपण हवा आत घेतो तेव्हा आपल्या नाकावाटे आत हवा घेत असतो आपल्या बॉडीमध्ये, जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा. इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रू आवर लिप्स, वी कॅन फील द एअर. आपण जेव्हा आपल्या तोंडासमोर आपल्या हाताचा तळवा घेतला आणि आपल्या ओठांनी हवेची फुंकर मारले आपण, तर आपल्याला हवा जाणवेल मित्रांनो. आता मी बोलते तर तुम्ही करूनही बघितलं असेल, काही मुलांनी आधीही केलेलं असेल, त्यांना अनुभव पण असेल आणि तुम्ही आताही करू शकता. जाणवली का हवा? जाणवली ना? तर हे काय आहे, आपल्याला हवेचं अस्तित्व जाणवतं. ती दिसत नाही पण तिचं अस्तित्व मात्र आपल्याला जाणवत असतं. त्यासाठी आपल्याला काही एक्सपेरिमेंट इथे दिलेले आहेत मित्रांनो. त्यापैकी एक आहे बघा, इथे दिलं आहे. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम ऑर अ पेपर ऑर प्लास्टिक स्ट्रॉ, टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. हा एक ही स्टिक आहे किंवा स्ट्रॉ आहे आणि त्याला आपण फुगे बांधलेले आहेत. हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी देखील करू शकतात मित्रांनो. आता बघा, हा फुगा फुगलेला आहे आणि हा न फुगवलेला इथे बांधलेला आहे. ओके, मग ही स्टिक अशी सरळ हॉरिझॉन्टल दिसते का तुम्हाला? नाही. हॉरिझॉन्टल केव्हा असते की दोन्ही बाजूंनी जेव्हा वजन सारखं असतं तेव्हा स्टिक सारखी हॉरिझॉन्टल असू शकते मित्रांनो. पण ही कशी दिसते आपल्याला? तिरपी झालेली दिसते आणि इकडे झुकलेली आहे. मग का झुकलेली असेल बरं? कारण हा फुगा फुगलेला आहे आणि हा न फुगवता इथे लावलेला आहे. याचा अर्थ काय की हवेला वजन असते. मग हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, नायट्रोजन डायऑक्साईड अशा वायूंचे मिश्रण असते, आपण पाहिलंच आहे. आणि त्या मिश्रणामुळे हवेला मास आणि वेट असते. देन द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ एअर इज दॅट एअर हॅज मास अँड वेट. एअरला मास आणि वेट दोन्हीही असतात. आता तुम्ही म्हणणार की टीचर तुम्ही मास आणि वेट हे दोन्ही का म्हणतायत? तर तो कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगते मित्रांनो. ह्याच्यात काय आहे की मास आणि वेट हा कन्सेप्ट तुम्हाला पुढच्या इयत्तांमध्ये आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. ह्या दोघांचाही अर्थ वजन असाच आहे. मग यांच्यामध्ये फरक काय आहे? तर मास म्हणजे एखाद्या वस्तूचं ॲक्च्युअल वजन. एखाद्या वस्तूचं ॲक्च्युअल वजन, समजा आपण हा इथे बॉक्स घेतला किंवा हा ठोकळा घेतला, ह्याचे वजन 1 किलोग्रॅम आहे असं समजा. ह्याचं मास 1 किलोग्रॅम आहे. ह्याचं मास म्हणते मी, लक्षात घ्या तुम्ही, हे मास आहे 1 किलोग्रॅम. पण जर वेटबद्दल विचार केला आपण तर इथे ग्रॅव्हिटीचाही विचार करावा लागणार आहे. आपल्याला माहिती आहे, वी नो अबाउट ग्रॅव्हिटी. वेट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अ बॉडी. म्हणजे पृथ्वीवरील जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो काम करत असतो आणि तो वस्तूला पृथ्वीकडे अट्रॅक्ट करत असतो, हे आपल्याला माहितीच आहे.
जेवढं जास्त वस्तूचं वजन तेवढं त्या वस्तूला तो खेचत असतो, आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो. मग आपला हा बॉक्स जो आहे, हा बॉक्स आहे, याचं मास किती आहे? 1 किलोग्रॅम आहे. ओके. पण वेट काय करेल? आपल्या ग्रॅव्हिटीमुळे त्याला खेचेल आणि ग्रॅव्हिटीमुळे त्याचं वजन वाढेल. मग ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला? ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे पुढे तुम्हाला पुढच्या इयत्तांमध्ये आहे. मी फक्त प्राथमिक माहिती देते. आता हे मीटर पर सेकंड स्क्वेअर का आलं, कसं आलं हे पुढे आहे, तुम्हाला आता शिकून उपयोग नाही. एवढं तुम्ही लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर स्क्वेअरमध्ये मोजतात. ओके. मग आपल्याला आता ह्या बॉक्सचं वेट काढायचं आहे आपल्याला. तर काय करावं लागेल मित्रांनो? 9.8 इंटू 1, हा 1 kg आहे ना. मग उत्तर काय येतं आहे? 9.8 kg येतं आहे लक्षात. तर 9.8 kg एवढं वेट आहे ह्या बॉक्सचं. आणि मास काय आहे? मास काय आलं आहे? 1 kg. म्हणजे एकाच बॉक्सचं मास 1 kg आणि वेट 9.8 kg आहे. याचा फरक लक्षात येतो आहे तुम्हाला? आपण प्राथमिक माहितीमध्ये काय म्हणतो की मास आणि वेट म्हणजे वजन, यांचा अर्थ वजन असतो. पण त्याच्यामध्ये हा एवढा फरक आहे मित्रांनो. एकाच वस्तूचं वजन 1 किलोग्रॅम ते मास आहे आणि 9.8 किलोग्रॅम हे काय आहे? वेट आहे. ओके. लक्षात येते? पुढच्या मोठ्या वर्गात गेल्यावर तुम्हाला हे शिकायचंच आहे. आता फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण बघणार आहोत ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तुम्ही जर टेरेसवर गेलेला असाल किंवा उंच ठिकाणी गेले असाल, ओपन जागेवर गेले असाल, मोकळ्या मैदानावर गेले असाल, तर तुम्हाला नक्कीच हवा जाणवत असेल. आपल्या बॉडीला तिचं अस्तित्व जाणवत असतं. ती दिसत नसते फक्त आपल्याला. ती हवा एका विशिष्ट प्रेशरने वाहत असते मित्रांनो. किंवा आपण जर कधी कारने गेलो तर तुम्ही केलं आहे का असं कधी की कारच्या खिडकीच्या बाहेर हात काढल्यावर काय जाणवतं माहिती आहे तुम्हाला? किंवा तसेच तुम्ही रेल्वेने जर जात असाल, लहान असताना तर नक्कीच करून बघितलं असेल. रेल्वेने किंवा बसने जात असताना खिडकीच्या बाहेर हात काढून बघितल्यावर काय जाणवते? तो हवेचा एक प्रेशर असतो मित्रांनो. हवेच्या या प्रेशरलाच ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणत असतात. हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सगळीकडे असतं, सर्व ठिकाणी असतं, आपल्या आजूबाजूला सर्वत्र असतं. अँड इट इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके. इथे एअर प्रेशरचे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. एक सिरिंज दिलेली आहे बघा, इथे दिसते फिगरमध्ये सिरिंज दिलेली आहे. ह्याच्याऐवजी आपण पिचकारी पण घेऊ शकतो. सर्वात आधी हा जो पिस्टन आहे, इथे पिस्टन दिलेला आहे, ह्याला पिस्टन म्हणतात. आणि हे पुढचं होल आहे हे. तर आपण जे पिस्टन ओढलं, तुम्ही हा प्रयोग केलेला असेल मित्रांनो याच्या आधीसुद्धा. तुम्ही काही मुलं खेळायलासुद्धा घेतात. जर त्यांच्या घरी असं पडलेलं असेल इंजेक्शन रिकामं विना निडलचं, तर तुम्ही खेळले देखील असाल. तुम्हाला हे सगळे अनुभव देखील आले असतील जे आता मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या ह्या एक्सपेरिमेंटनुसार जो अनुभव येणार आहे तो सांगणार आहे. तो तुम्ही अनुभव घेतलेलाही असेल, पण तुम्हाला हे माहिती नसेल, अरे हे असं केल्याने तसं होतं आणि हे कशामुळे होतं ते तुम्हाला तेव्हा माहिती नव्हतं. ते आता आपल्याला बघायचं आहे. ह्या पिस्टनला जर आपण इकडे ओढले तर ह्या सिरिंजमध्ये हवा भरेल, हो की नाही? हे आपल्याला माहिती आहे. हवा भरल्यानंतर या ठिकाणी तुमचा अंगठा दाबून धरा. हवा भरल्यानंतर अंगठा दाबून धरला आणि मग पिस्टनमध्ये ढकला, तर तुमच्या अंगठ्याला हवेचा प्रेशर जाणवेल, हो की नाही? हवेचा प्रेशर जाणवेल. आणि आता हीच क्रिया, ही ॲक्शन आपल्याला उलटी करून बघायची. हे जे पिस्टन आहे ना, हे सिरिंजमध्ये आत ह्या टोकाला पाठवायचं, ह्या सिरिंजला आतमध्ये टाकायचं आणि नंतर पुन्हा ह्या होलला अंगठ्याने आपण दाबून धरायचं. तर काय जाणवेल? सिरिंजमधल्या हवेला जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते. इथे ही सिरिंजमध्ये जी हवा आहे
त्या हवेला तिथे जागा तयार होते आणि ते विरळ होतं. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो आणि बाहेरचा दाब जो आहे, एअरचा बाहेरचा जो दाब आहे तो जास्त होतो. इथे हवा आहे का? नाही, कारण आधी तर आपण हे पिस्टन ओढून हवा काढून घेतली ना. आता इथे हवा नाही आहे आणि मग पिस्टनला आपण पुन्हा मध्ये ढकललं आणि अंगठ्याने दाबूनच धरलं आहे, तर इथे हवा नाही, ही विरळ जागा आहे. मात्र इथे हा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ओके, हा जास्त आहे. म्हणूनच बाहेर खेचलेला जो पिस्टन आहे ना, तो सोडून दिला की लगेच आत जातो. तो पुन्हा बाहेर काढला आणि आपण सोडून दिला, कारण अंगठा दाबल्यामुळे हवेला जायला जागाच नाही आहे. त्यामुळे हा पिस्टन आपण पुन्हा ओढला आणि पुन्हा फक्त सेल सोडला की लगेच तो पटकनमध्ये जाईल, कारण इथे हवाच नाही आहे आणि म्हणून पिस्टनला जायला जागा भेटते. तिथे हवेचा प्रेशरच राहणार नाही. ओके, लक्षात येतं आहे का तुमच्या? आणि इफ धिस एक्सपेरिमेंट, आणि हाच एक्सपेरिमेंट आपण जर if this experiment is repeated holding the syringe in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. ह्याचा अर्थ काय मित्रांनो, की हा जो एक्सपेरिमेंट आपण केला पिस्टनचा, हवेचा, मग ती सिरिंज आपण उभी धरा, आडवी धरा किंवा तिरकी धरा, अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये जरी धरून हा प्रयोग केला आपण, तरी पण तो पिस्टन तेवढाच आत गेल्याचे आढळेल जेवढा तो आधी होता. उभा असताना, आडवा असताना, तिरपा असताना, कोणत्याही ठिकाणी कुठेही तुम्ही हा प्रयोग करून बघा, तीच कंडिशन राहणार. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट, आणि याच्यापासून आपल्याला काय कळतं आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन्स. आणि हा जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, वातावरणाचा जो दाब आहे, तो सर्व दिशांनी सेम असतो मित्रांनो. ओके.